नमस्कार. आपण हीटचं सूत्र पाहिलेलं आहे. हीट इज इक्वल टू आय स्क्वेअर मल्टिप्लाय बाय आर मल्टिप्लाय बाय टी. यातील व्ही इज इक्वल टू आय आर म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स इज इक्वल टू इलेक्ट्रिक करंट मल्टिप्लाय बाय रेजिस्टन्स. हे सूत्र आपण ह्या पद्धतीनेही लिहू शकतो. म्हणजे ह्या बाजूला उजव्या बाजूला फक्त जर आपण आय ठेवला, आरला जर व्हीच्या बाजूला जर घेतलं तर आपल्याला मिळेल व्ही अपॉन आर म्हणजे व्ही इज डिवायडेड बाय आर. आता आपण या आय स्क्वेअरच्या जागी व्ही डिवायडेड बाय आर लिहिल्याच्या नंतर हा खालचा जो आर स्क्वेअर आहे हा वरच्या आरला कॅन्सल झाला. पुढील सूत्र आपल्याला मिळालेलं आहे व्ही स्क्वेअर मल्टिप्लाय बाय टी अपॉन आर. या ठिकाणी आपण हेच सूत्र व्ही स्क्वेअर मल्टिप्लाय बाय टी अपॉन आर अशा पद्धतीने लिहिल्याच्या नंतर हा इकडच्या बाजूचा उजव्या बाजूचा आर जो डिवायडेड आहे त्याला हीटच्या बाजूला जर घेतल्याच्या नंतर तो हीट बरोबर मल्टिप्लाय होतो आणि हा जो टाईम आहे तो या ठिकाणी जो वरच्या ठिकाणी आहे म्हणजे न्यूमरेटरच्या जागी आहे तो इकडं आल्याच्या नंतर डिनॉमिनेटरच्या जागी जातो. पुढे एचचं सूत्र आपण पाहिलं होतं पी मल्टिप्लाय बाय टी. ह्या वरच्या टीला हा खालचा टी, न्यूमरेटरच्या ठिकाणी असलेला टी आणि हा डिनॉमिनेटरच्या ठिकाणी असलेला टी एकमेकांना कॅन्सल झाले. हे झाल्याच्या नंतर पुढील सूत्र आपल्याला मिळालं व्ही स्क्वेअर इज इक्वल टू पी मल्टिप्लाय बाय आर. आता हा जो पी बरोबरचा जो आर मल्टिप्लाय आहे त्याला व्ही स्क्वेअर म्हणजे पोटेन्शियल डिफरन्सच्या बाजूला जर घेतलं तर तो डिवाइड होतो. तर आपल्याला या ठिकाणी पॉवरचं सूत्र एक मिळालेलं आहे पहा, ते आहे व्ही स्क्वेअर मल्टिप्लाय बाय आर. आता पुढे I इज इक्वल टू पी डिवायडेड बाय आर म्हणजे इलेक्ट्रिक करंट इज इक्वल टू पॉवर डिवायडेड बाय पोटेन्शियल डिफरन्स व्ही. आता हे कशा पद्धतीने आपल्याला मिळालं? पॉवर इज इक्वल टू व्ही मल्टिप्लाय बाय आय. या ठिकाणी हा जो व्ही आहे त्याला पीच्या बाजूने जर आपण जर घेतला तर तो डिवाइड होतो. अशा पद्धतीने हे इलेक्ट्रिक करंट म्हणजे विद्युत प्रवाहाचं हे एक सूत्र आपल्याला मिळालं. त्याच पद्धतीने पोटेन्शियल डिफरन्स इज इक्वल टू पॉवर डिवायडेड बाय इलेक्ट्रिक करंट. हे सूत्रही ह्याच पद्धतीने आपल्याला मिळालं. हे आपलं पॉवर इज इक्वल टू व्ही मल्टिप्लाय बाय आय हे अशा पद्धतीने आहे. पोटेन्शियल डिफरन्स आपण ह्या उजव्या बाजूलाच ठेवला. हा जो इलेक्ट्रिक करंट हा आपण पॉवरच्या बाजूला म्हणजेच डाव्या बाजूला घेतल्याच्या नंतर तो डिवाइड झाला. कारण या ठिकाणी तो मल्टिप्लाय आहे, त्याला उजव्या बाजूला डाव्या बाजूला घेताना तो काय होतो? डिवाइड होतो. आता पुढे जसं पोटेन्शियल डिफरन्स इज इक्वल टू पॉवर डिवायडेड बाय आय हे अशा पद्धतीने आहे, तसंच पोटेन्शियल डिफरन्स इज इक्वल टू एनर्जी डिवायडेड बाय इलेक्ट्रिक चार्ज हे सुद्धा पोटेन्शियल डिफरन्सचं सूत्र आहे, फॉर्म्युला आहे. तो कसा आला तो आपण पाहूया. जसं या ठिकाणी व्ही इज इक्वल टू पी अपॉन आय हे आपण लिहिलं. आय म्हणजेच इलेक्ट्रिक करंट, त्याचं हे एक सूत्र आहे पहा, इलेक्ट्रिक चार्ज डिवायडेड बाय टी. ते आपण आयच्या जागी या ठिकाणी लिहिलं. यांच्यामध्ये आपल्याला डिवाइड ही क्रिया करायची आहे. तर हे जे डिवाइडचं साईन आपण ह्या पद्धतीने लिहिलं. पुढे आपण
पुढील क्रिया करताना ह्या डिवाइडच्या साईनचं आपण मल्टिप्लिकेशन केल्याच्या नंतर येथं खालचा जो टी आहे डिनॉमिनेटरच्या जागी तो वरती जातो, वरचा क्यू म्हणजे इलेक्ट्रिक चार्ज खाली येतो. पुढे या ठिकाणी आपल्याला पोटेन्शियल डिफरन्सचं सूत्र मिळालं P इंटू टी अपॉन क्यू. P इंटू टी म्हणजे P मल्टिप्लाय बाय टी म्हणजेच एनर्जी. अशा पद्धतीने पोटेन्शियल डिफरन्सचं आपल्याला एनर्जी इज डिवायडेड बाय इलेक्ट्रिक चार्ज हे सूत्र म्हणजेच फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे. आता आपण कन्वर्जन ऑफ वॅट इंटू जूल हे ऑपरेशन्स आपण करायला शिकणार आहोत. या ठिकाणी 1000 वॅट इज इक्वल टू 1 किलोवॅट आहे. 1000 वॅट म्हणजेच किती? 1000 इंटू 1 वॅट. आता हा जो 1000 आहे मी उजव्या बाजूला घेतल्याच्या नंतर मला मिळालं 1 वॅट इज इक्वल टू 1 अपॉन 1000 किलोवॅट. म्हणजे जसं 1 किलोवॅटची व्हॅल्यू किती आहे 1000 वॅट, तसेच 1 वॅटची व्हॅल्यू आहे 1 अपॉन 1000 किलोवॅट. आता या ठिकाणी एक मॅथमॅटिकल ऑपरेशन आहे. 1 किलोवॅट पॉवर इज यूजिंग 1 आवर, कन्वर्ट इट इंटू एनर्जी. या ठिकाणी पॉवर दिलेली आहे आणि टाईम पण दिलेला आहे. त्याचं आपल्याला एनर्जी म्हणजे ऊर्जेमध्ये त्याचं आपल्याला रूपांतर करायचं आहे. तर यासाठी आधी आपल्याला सूत्र पाहावे लागतील. सूत्र आहे पॉवरचं. पॉवर इज इक्वल टू व्ही मल्टिप्लाय बाय आय. आता हा जो व्ही आहे तो त्याचं सूत्र काय आहे? एनर्जी इज डिवायडेड बाय इलेक्ट्रिक चार्ज. एनर्जी कशामध्ये मोजतात? जूलमध्ये. इलेक्ट्रिक चार्ज कोलममध्ये. तसंच आय म्हणजे इलेक्ट्रिक करंटचं फॉर्म्युला आहे इलेक्ट्रिक चार्ज अपॉन टी. या ठिकाणी इलेक्ट्रिक चार्ज कोलममध्ये मोजतात आणि टाईम सेकंदमध्ये मोजतात. ह्या कोलमला हा वरचा जो कोलम आहे तो कॅन्सल झाल्याच्या नंतर आपल्याला वॅटचं सूत्र मिळालं. वॅट इज इक्वल टू जूल अपॉन सेकंड. आता हा जो सेकंद आहे तो आपण वॅटच्या बाजूला जर घेऊन गेलो तर आपल्याला जूलचं एक नवीन सूत्र मिळालं. जूल इज इक्वल टू वॅट मल्टिप्लाय बाय सेकंड. आता या ठिकाणी 1 किलोवॅट आवर याचं आपल्याला एनर्जीमध्ये म्हणजे जूलमध्ये रूपांतर करायचं. जूल हे त्याचं एकक आहे. 1 किलोवॅट म्हणजेच किती? 1000 वॅट. 1 आवर म्हणजेच किती? 3600 सेकंद. हे 3600 सेकंद आपण अशा पद्धतीने लिहिले 36 मल्टिप्लाय बाय 100. आता 1000 आणि 100 यांचं मल्टिप्लिकेशन केल्याच्या नंतर हा नंबर आपल्याला मिळतो. म्हणजे एकावर 5 शून्य. हेच आपण अशा पद्धतीने लिहू शकतो 10 टू द पॉवर ऑफ 5. आता 36 म्हणजेच किती? 3/6 मल्टिप्लाय बाय 10. हा 10 आणि 10 टू द पॉवर ऑफ 5 यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन केल्याच्या नंतर आपल्याला 10 टू द पॉवर 6 मिळते. म्हणजेच या ठिकाणी 1 किलोवॅट आवरची एनर्जी किती आहे? 3.6 इंटू 10 टू द पॉवर ऑफ 6 जूल. अशा पद्धतीने पॉवरचं कन्वर्जन आपण एनर्जीमध्ये करू शकतो. पण त्यासाठी आपल्याला पॉवर आणि टाईम या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. थँक्यू सो मच.